श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना कुर्लाई कंस्ट्रक्शन सोनाली या दोन टीम मध्ये सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रावले क्रिकेटचं सम्राट अर्थातच निखिल किनी यांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जीत पाटील सफसेकातील जीत पाटील मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ दौडायचं नाहीये. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. दोन्ही टीम्स या ठिकाणी आपण पाहतोय चर्चा केली जाते. येणाऱ्या 3 षटकांची रणनीती त्या ठिकाणी बनवली जाते. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री जागमाता रावले सफाले क्रिकेटच्या इंडस्ट्रीमधील एक खऱ्या अर्थानं टॉप रँकिंग मध्ये असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट आपल्याच परिसरामधील कुर्लाई कंस्ट्रक्शन सोनल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमधील एक कडवा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळेल. आज दीप जाधव देखील जॉईन झाल्यात. आपल्याच परिसरामधील एक कलाकार अर्थातच दीप जाधव आज जिथे लोकांच्या नजरा पोहोचत नाही तिथे हा एक प्रामाणिक कलाकार आपल्या कॅमेऱ्यातून ते क्षण टिपतोय. जबाबदारी अनेक परंतु एकच स्वप्न, मला माझ्या कलेचा गवगवा करायचा. आपल्या कलेचा आज मोठ्या उंचीवरती घेऊन जात असताना हा कोहिनूर काल्या नभाचा एक चमचमणारा ध्रुव तारा अर्थातच दीप जाधवला आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक साठी एक कॅश प्राइज आहे. आदरणीय अतुलजी जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोखिवरे गावातील एक समाजसेवक आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे कॅश प्राइज या ठिकाणी लागले गेले. पहिले षटक हाताळणीकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयुष वैतील आपण पाहतोय, ज्याने दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाची छाप सोडली होती. तर दुसऱ्या बाजूला जीत आणि निखिल आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात त्या ठिकाणी होते. सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या सेमीफायनलला या ठिकाणी सुरुवात झाल्या. एका बाजूला जीत आणि दुसऱ्या बाजूला आयुष. पहिल्या बॉलवरती हे महायुद्ध आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीनं आतमध्ये आला. क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी झाला होता जीतच्या माध्यमातून. जीत जास्त ताकद वापरत नाही, टायमिंग शॉट जास्त तो या ठिकाणी ऑफर करत असतो आणि इथे देखील तेच पाहायला मिळालं. फक्त या ठिकाणी बॅकलिपचा वापर या ठिकाणी केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नव्हतं. सुरुवात या ठिकाणी या षटकाची निर्धावने होताना पाहायला मिळते. त्याचमुळे तो आत्मविश्वास आता गोलंदाज आयुषवरती देखील असणारा. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती जीत. फाईट जॉर्कर चॉप केला गेला, गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. तडम्यानला शतशक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. सुजलला पण पाहतोय. दोन्ही गाड्या एका स्ट्राइक वरती आणि इथे जीतला परता लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला कॉलिंग चुकीची त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि स्ट्रायकिंग वरती धोक्याची घंटा वाजली. फलंदाज जीत बॅक टू द डगआउट गॉन. दोन चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. 1 या धावसंख्येवरती पहिला धक्का या ठिकाणी लागलाय टीम श्री जागमाता रावले संघाला. पहिल्या 2 बॉलवरती चांगली लाईन अँड लेंथ या ठिकाणी पाहायला मिळालाय. गोलंदाज आपण पाहू शकतायत मिस्टर आयुष वैती या ठिकाणी दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं दिवस गाजवला होता आयुष वैतीने आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर साहिल मैदानामध्ये दाखल झाला. मागच्या सामन्यामध्ये साहिलने देखील फलंदाजी चांगली केली होती. या मॅचमध्ये देखील त्याला लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. समोर देखील या ठिकाणी सायलेंट हिरो मध्ये आयुष वैतील आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हरमधील तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होईल आयुष. सागर येणं देखील बाकी आहे बॉलिंग ट्रॅकवरती. तो देखील एक वेगवान गोलंदाज. सध्या तरी आयुषचा वेग चर्चेचा विषय मैदानामध्ये बनत असताना तिसरा बॉल या ओव्हरमधील तिसरा बॉल स्लोवर वन टाकलाय. त्याला पिक करण्याचा प्रयत्न शतशक त्या ठिकाणी येत आहे. सागरचा उल्लेख आपण केला होता आणि तोच फिल्डर फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळाला. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले होते. 2 धावा मिळत आहेत या बॉलवरती आणि या दुहेरीच्या साह्याने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहतोय पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाची छाप
सोडत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय मिस्टर आयुष या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये डॉमिनेट करतोय. त्याचे व्हेरिएशन समोरच्या फलंदाजांना एक डिफिकल्ट टास्कमध्ये पाठवत आहेत. चौथा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. ओव्हर द विकेटने चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. विकेट किपर बीट झालात. आउटफील्ड फास्ट आहे लॉंग स्टॉपला आणि तिथे बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्सची. धावसंख्या फलकावरती 4 बॉल्स केला आतापर्यंत झाला. आतापर्यंत चांगली गोलंदाज आयुष वैतीची आपल्याला पाहायला मिळते. या मोठ्या मंचावरती एक मोठा पंच त्या ठिकाणी देत असताना या मोठ्या व्यासपीठावरती आपल्या कलेचा या ठिकाणी गवगवा करत असताना मैदानामध्ये आयुषला आपण पाहतोय. पहिले 4ही बॉल ॲक्युरेट टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती आयुष वैदी. स्टेप आउट करून चांगला हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ऑनड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलंय. लॉंगॉनमध्ये शतषक आहेत त्यामुळे एकच धाव या बॉलवरती मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल. या शेवटच्या बॉलवरती डकआउटमधून भरपूर साऱ्या अशा अपेक्षा नेहिलकडून असणार आहेत. या शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच या ओव्हरमध्ये चांगले द्यायचे आहेत नेहिलला. दुसऱ्या बाजूला या बॉलवरती देखील आपले सर्वोत्तम प्रयत्न लावायचे आहेत गोलंदाज आयुषला. शेवटचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा बॉल कव्हर ड्राईव्ह चांगला दाखवला. त्या ठिकाणी शतषक येत आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि ती दुसरी धाव देखील परिपूर्ण होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती 8 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. सफाले ग्रामीण विभागातून पुढे आलेला संघ अर्थातच कुर्लाई कंस्ट्रक्शन सोनल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला टॉप क्लासचं क्रिकेट म्हणजे संबोधलं जातं अर्थातच सफाले गट आणि तिथून पुढे आलेला संघ अर्थातच श्री जागमाता रावले. या 2 संघांमध्ये एक महायुद्ध मैदानामध्ये सुरू आहे. फायनलमध्ये पोहोचण्याकरिता ही लढत ऑलरेडी एक संघ फायनलमध्ये प्रवेश झालाय जर्मन वाढीव संघ आणि त्यांचा देखील फॅन बेस भरपूर मोठा आहे. मोठा चाहता वर्ग त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सागर ओव्हर दी विकेट. पहिल्याच बॉलवरती उचललाय बॉलला आणि सरळ पाठवले सीमारेषा पलीकडे. पिकअप शॉट. षटकार पहिल्या चेंडूवरती स्वागत षटकारानं. साहिलच्या बॅट मधून हा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये संघर्ष करत होता डगआउट मधून त्या ठिकाणी नक्कीच हात उचलले जात होते परंतु या बॉलवरती कडक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हा पुल शॉट मिड विकेटला टॉप लेवलचा हा षटकार फलंदाज साहिलच्या बॅट मधून षटकार 6 धावा. दोन बॉलवरती 2 षटकार फलंदाज साहिलच्या बॅट मधून येत आहेत. धावा झाला स्कोर कार्ड वरती 20. आदरणीय सन्माननीय राजेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. सफाली ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झाल्यात. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर थोडा प्रेशर मध्ये कारण सुरुवात षटकाराने झाले 2 ते मोठे फटके बॅटर साहिलच्या बॅट मधून त्याला द्विधा मनस्थितीमध्ये पाठवत आहेत परंतु त्यानंतर पलटवार मैदानामध्ये झालाय गोलंदाज सागरचा. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती ओव्हर दी विकेट आलाय. समोर फटका इनसाइड आउट लेफ्ट ऑफ ड्राईव्ह साहिल नावाचा क्वालिटी 6 षटकार. सर सलग 3 षटकार आले तर आदरणीय अतुलजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज फलंदाजासाठी असेल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 षटकार बॅटर साहिलच्या बॅट मधून आलाय. एक युनिक क्वालिटी आहे साहिल
आणि ती क्वालिटी आज प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा त्याची झलक या ठिकाणी पाहायला मिळालंय. साहिल की झलक सबसे अलग. एक धाव मिळते या बॉलवरती. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचले. 28-28 स्कोर कार्ड वरती लागले गेले. पुढचा बॉल या ओव्हर मधील गोविंदास सागर. या बॉलवरती चांगल्या पद्धतीनं नेहिल किनी स्पेशल हा स्ट्रोक असतो सातत्यानं इनसाइड आउटच्या माध्यमातून. अशाच पद्धतीनं त्याचा पॅरल स्ट्रोक आपण पाहिला अनेक वेळा. या ठिकाणी षटकाची समाप्ती झाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अठ्ठावीस धावा फलकावरती. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावांचा पाऊस अक्षरशः पाडलाय साहिलच्या बॅटमधून. 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद अक्षयजी पाटील. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती वैभवला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती स्लॉग ओव्हर मध्ये धावा थांबवण्याकरिता या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आणले गेले. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती तडाखा फलंदाज साहिलच्या बॅट मधून लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. वैभवच्या पहिल्याच बॉलवरती स्वागत या ठिकाणी केलंय. भव्य षटकार त्या ठिकाणी फलंदाज साहिलच्या बॅट मधून आलाय. पहिल्या काही सामन्यांमध्ये निहिलला चमकताना आपण पाहिलं. मध्यंतरी जीत चमकला आणि या सेमीफायनल मध्ये साहिल या ठिकाणी चमकताना पाहायला मिळतोय. एक अद्भुत रसायन साहिल चापके आणि तो सध्या मैदानामध्ये हार्ड हिटिंग करू लागलाय. इथे देखील चांगला स्ट्रोक आणि हा देखील चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती जात असताना आपण पाहतो एकंदरीत हा देखील बॉल त्या ठिकाणी जात असताना सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ब्युटिफुल 6. माइंड ब्लोईंग आउटस्टँडिंग बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे साहिल चापकेच्या माध्यमातून आणि या बॅटिंगचा या ठिकाणी पुरेपूर आनंद घेतला जातोय प्रेक्षकांच्या माध्यमातून. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. फक्त 6 आणि 4 ने मैदानामध्ये भाषा बोलत असताना साहिल चपकेला आपण पाहतोय बॅटिंग केले मैदानामध्ये. हा देखील बॉल बॅकफुट पंच आणि या देखील बॉल वरती 4 धावांचं चित्र या ठिकाणी मिळत असताना चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 10 बॉल मध्ये 41 धावा फलंदाज साहिलच्या बॅट मधून येताना आपण पाहिल्यात का बॅटिंग मैदानामध्ये करत असताना. अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय या ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल लोअर फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल जातोय डीप मध्ये. एक धाव मिळेल या बॉल वरती. सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे आणि या सिंगलने धावसंख्या 49 च्या घरामध्ये 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नाण्याची एक बाजू आपण पडताळतोय. अजूनही नाण्याची एक बाजू पडताळणं बाकी आहे. सेकंड इनिंग मध्ये देखील याच पद्धतीनं चौकार षटकारांची आतंशबाजी होताना दिसेल. या बॉलवरती हुक शॉट आणि या बॉलवरती 6 धावा बुक केल्यात निहिलच्या बॅट मधून. षटकार. शेवटच्या बॉलवरती 55 धावा फलकावरती आणि 56 धावांचं टार्गेट समोर उभं केले टीम श्री जागमाता रावले या संघाने. पुन्हा एकदा या मॅच मध्ये त्यांची टॉप क्वालिटी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यांचा दर्जा त्यांचा स्तर या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 ओव्हर मध्ये 55 धावा फलकावरती लागल्यात आणि 56 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले.
थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय राजेशजी गरज साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय. मी विनंती करतोय नितीनजी पवार सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. आदरणीय राजेश जी गरज सरांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मुख्य मंचावरती. सर दोन फलंदाज मैदानामध्ये त्वरित आपण पाठवायचे आहेत. दोन बॅटर्स मैदानामध्ये पाठवा. आदरणीय सन्माननीय हरेश्वरजी गिनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. द लेगसी ऑफ रावले क्रिकेट आणि खऱ्या अर्थानं रावले गावाला ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणलं तेच हरेश्वरजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचे सुपुत्र मैदानामध्ये निहिल किनी आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती व्यावसायिक गटामध्ये देखील ऑल इंडिया ओपनमध्ये देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूची वर्दी लागली जाते आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा हरेश्वरजी किनी साहेबांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या मुलावरती घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं ते सिंहासनावरती बसून नक्कीच त्याचा खेळ पाहत आहेत. आदरणीय सन्माननीय संदेशजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय संदेशजी जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय शशिकांतजी शिंदे सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. आदरणीय शशिकांतजी शिंदे सरांना विनंती करतोय आपण हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. छप्पन धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. तुषार घरत आणि सागर दुमाडा दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चांगला वेग निहिलकडे आणि नवीन कोऱ्या चेंडूने अनेक वेळा अनेक सारे विक्रम त्याने बनवलं आणि हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात या ठिकाणी या षटकाची निर्धावने झाले. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय अतुल रवींद्र जाधव साहेब ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज इथे फटका फसलाय. कॅच ड्रॉप एक सोपा साधा झेल हिमेशच्या माध्यमातून सुटताना आपण पाहतोय. सिंगल मिळेल या बॉलवरती. मागच्या दोन बॉलवरती तुषार स्ट्रगल करताना दिसलाय निहिलच्या विरोधामध्ये. एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला टॅलेंट. सागरला आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक सागरच्या नावावरती राहिलाय आणि तो देखील या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडताना दिसलाय. या ओव्हरमधील पुढचा बॉल निहिल गोलंदाजी मार्कवरती. निहिलचा हा बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफला शेतशक तरीके उपस्थित आहेत. साहिल आपण पाहतोय. तत्पूर्वी एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. अपेक्षेची सुरुवात आतापर्यंत झालेली नाहीये. मैदानामध्ये 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 रन्स स्कोरकार्ड वरती लागल्या गेल्यात. तुषार घरत तुका स्ट्रायकिंग वरती इथे पायामध्ये टाकलंय. यष्टांच्या समोर आढळल्यात आणि इथे विकेट जाईल. लेग बिफोर विकेटच्या रूपाने तुषार घरत तुका बॅक टू द डगआउट गॉन. युवा उद्योजक आहे. युवा सेना शहर प्रफुल्ल सफाळे साहिल पाटील 5000 आले त्यांनी मंचावर यावे. युवा सेना शाखा प्रमुख युवा सेना शहर प्रमुख सफाळे आणि युवा उद्योजक आहे 5000 आपल्याला दिले त्याला बोलून घे. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय साहिलजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा सेना शहर प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी साहिलजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या.
त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. मी साहिलजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. अतुलजी जाधव यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज निहिल गोलंदाजी मार्क वरती. हा चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती कडक प्रहार आयुष वैतीच्या बॅट मधून. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. 5व्या बॉल वरती हा षटकार येताना पाहायला मिळाला. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये देखील मॅच कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर याच पद्धतीनं सुरुवात झाली होती. तिथून खऱ्या अर्थानं जी उंच झेप आकाशाच्या दिशेने घेतली श्री जगमाता रावले टीमने. आता त्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी कुर्लाई कन्स्ट्रक्शन सोनल टीमचे बॅटर या ठिकाणी ती कामगिरी करताना दिसत आहेत. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय हरीश्वरजी किनी साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. हरीश्वरजी किनी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जवळपास 20 ते 25 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी अधिराज्य गाजवलं आणि या सफारी इंडस्ट्रीमधील एक एवन जोडी अर्थातच प्राण भोईर सर आणि हरेश्वर किनी सर हे दोन नावं समोर आल्यानंतर अनेक खेळाडूंना भीती वाटायची. हरेश्वर किनी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय नितीनजी पवार सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शेवटचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निहिल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराचं प्रत्युत्तर या शेवटच्या बॉलवरती त्याला द्यायचं आणि त्या प्रयत्नामध्ये हा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती निहिल आपण पाहतोय. अंतिम बॉल एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅकिंग ड्राईव्ह. शतशक त्या ठिकाणी साहिल सापके पोहोचतायत परंतु त्यांना बीट करून बॉल सरळ क्लिअर करेल. 4 धावांकरिता चौकार. 4 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकामध्ये हिमेशला आपण पाहतोय. मागील 2 सामन्यांचा इतिहास जर आपण पडताळून पाहिला तर इतिहासामध्ये हिमेश गरत हे नाव खचलेलं दिसतंय. आता पुन्हा एकदा या सेमीफायनल मध्ये या ठिकाणी कमबॅक पलटवार करायचं आहे गोलंदाज हिमेशला. या संघाचा एक प्रमुख गोलंदाज प्रमुख अस्त्राला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज. सागर चांगली बॅटिंग करू शकतो या सिच्युएशनला. दुसऱ्या बाजूला आयुष्य. पहिलाच बॉल सुरुवात बाउन्सरने झालाय. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज हिमेशचा 1 फॉर दी ओव्हरची सूचना देखील या ठिकाणी दिली गेली गोलंदाजाला. म्हणजे इथून पुढे तो बाउन्सर हाताळू शकत नाहीये जर तो हेड लेवलच्या वरती असेल. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झाला. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 44 धावांची गरज. हा पुल शॉट कॅपमध्ये जाईल का पाहायचं आहे. मुकेशला बीट करेल का. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. या संघाचा एक ग्रेट फिल्डर मुकेशला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती त्याने नक्कीच अनेक वेळा श्री जगमाता रावले संघासाठी मोठं सहकार्य केलं. आज देखील त्याचे प्रयत्न अप्रतिम राहिलेत. फिल्डिंगच्या बाबतीमध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड त्याने दाखवलं. आतापर्यंत मैदानामध्ये जर विचार आपण केला तर 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय आणि मागचे दोन्ही बॉल हिमेशचे चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळालं. आता आयुषला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती ज्याने मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती काउंटर अटॅक केला होता. पुन्हा एकदा येणाऱ्या चेंडूंवरती काउंटर अटॅक त्याला करायचं आहे कारण 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 43 धावांची गरज. तिसरा बॉल समोर लॉफ्ट केला. वर शॉट काय फटका पाहायला मिळतोय. प्रॉपरली पुल शॉट आणि सरळ बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा.
थँक्यू डीजे. अतुलजी जाधव यांच्या माध्यमातून हॅट्रिक 6 साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. काय डिस्टन्स होतं या फटक्यामध्ये, या शॉटमध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये धावा बनवायच्यात. 37 येणाऱ्या 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके ऑफर केल्या. त्यामध्ये समोर फटका येथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. का बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. वय वर्ष फक्त 20, परंतु याच वयामध्ये एक मोठी प्रसिद्धी मिळवलाय फलंदाज आयुष वैतीने आणि या स्पर्धेमध्ये तो नवा रूपाला आलाय. आतापर्यंत या संपूर्ण इनिंगचा जर विचार केला तर 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. अतुलजी जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. आणि जर हॅट्रिक 3 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. बॅक टू बॅक 2 आल्यात. तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरमधील जर आपण विचार केला तर 1 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हरमध्ये काउंटर अटॅक पुन्हा एकदा होताना पाहिलाय आयुषच्या माध्यमातून. तिसऱ्या पोझिशनवरती तो मैदानावरती दाखल झालाय आणि षटकारांचा पाऊस, चौकारांचा पाऊस त्याच्या बॅटमधून पडलाय. 56 धावांचा चेज या ठिकाणी चेज मोठा आहे आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये सुरू आहे. इथे खराब क्षेत्ररक्षण आणि आता नशिबाची साथ मिळू लागलाय. जल्लोष, आक्रोश त्या ठिकाणी डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. चौकार. आता समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत 6 बॉल आणि 25 धावांची गरज बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळालंय. एकटा लढलाय, एकाकी झुंज मैदानामध्ये दिलंय. काय बॅटिंग पाहायला मिळालंय फलंदाज आयुषच्या माध्यमातून. मागील काही चेंडूंमध्ये फक्त 6 आणि 4 ने डिलिंग सुरू आहे. प्रत्येक गोलंदाजावरती अटॅक त्याने केलाय. नेल सारखा एक वेगवान गोलंदाज त्याला टार्गेट केला. दुसऱ्या षटकामध्ये हिमेश आला, संघाचा प्रमुख गोलंदाज, आणि त्याच्यावरती देखील अटॅक करताना पाहायला मिळाला. आता तिसऱ्या षटकामध्ये हार्दिक आलाय. 6 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज आहे. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मैदानामध्ये आयुष वैतील आपण पाहतोय. एक युवा हा खेळाडू, युवा फलंदाज, आणि त्याने आज चर्चा करायला भाग पाडलाय या स्पर्धेमध्ये. एक अविस्मरणीय स्पर्धा त्याच्या आयुष्यामधील. नक्कीच टेनिस बॉल पासून जवळपास 1.5 वर्ष तो लांब होता, परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये परतला. पुनरागमन त्याने केलं आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये त्याने आपल्या नावाची छाप सोडलंय. आदरणीय सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी भरपूर मोठं सहकार्य समीरजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. मी समीरजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. 6 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिक या ठिकाणी दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला सागर दुमाडा. या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक या फलंदाजाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावा. पहिलाच बॉल फटका फसलाय. मिड ऑफला कॅच इटचा कॉल. कमिटमेंट दाखवावी लागणार आहे. कॅच कंप्लीट केलाय आणि पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय. टीम या ठिकाणी कुर्लाई कंस्ट्रक्शन सोनल या संघाला सागरच्या रूपामध्ये गॉन. नवीन फलंदाज निलेश मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. इथून सिंगल घेऊन जर इथे आयुषला स्ट्राईक दिली, येणाऱ्या 4 बॉलमध्ये ते 4 षटकार मारावे लागणार आहेत. विजयासाठी 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. 5 बॉल रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती
फर्स्ट स्लीप मध्ये त्या ठिकाणी निहिल इथे विकेट जाईल. आय थिंक हिट विकेट त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाले बॅटर. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. आता या समीकरणापासून थोडंसं दूर जात आहेत कुर्लाई कन्स्ट्रक्शन. सोनल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु समोर सफारी इंडस्ट्रीमधील एक मजबूत टीम. त्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी थोडीच तोड उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना देखील सलाम ठोकावा लागणार आहे. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज आहे. आतिश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. जर्मन वाढीव टीम आपण रेडी राहायचं आहे. लाईनअप मध्ये सामना संपल्यानंतर आपण मुख्य मंचासमोर या. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिक मागच्या 2 बॉलमध्ये कारगर साबित ठरलाय. हा बॉल मिड ऑफ वरून काढण्याचा प्रयत्न झाला होता, डीप मध्ये बॅकअप मिळाला. ॲक्युरेट थ्रो त्या ठिकाणी नयनचा आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्टी प्लेअरची स्पेशालिटी असते. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी आता 24 धावांची गरज आहे. येणारे 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळते 24 धावांचं. 32 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 56 धावा उभारल्या. एक मोठी इमारत धावांची उभी केली. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज त्या ठिकाणी लागला आणि इथे देखील विकेट मिळताना पाहायला मिळेल. जितने टिपला जाईल इथे फलंदाज या ठिकाणी आयुष या बॉलवरती फेल झाला. दोन चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आपण पाहतोय 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज. नवीन बॅटर सुजल मैदानामध्ये. बॅट स्विंग वी कॅन फास्ट. तो बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. मिस्टर हार्दिक फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून आता फक्त काही क्षण दूर आणि मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा श्री जागमाता रावले हे नाव पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक कुर्लाई कन्स्ट्रक्शन सोनल. संपूर्ण दिवसामध्ये घेतलेले परिश्रम, जी मेहनत, त्याच्यावरती पाणी फिरू द्यायचं नाहीये आणि प्रत्येक बॉल वरती एक वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. श्री जागमाता रावले टीमचा टीम एफर्ट्स युनिटी काय असतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही संघ आपण लाईनअप मध्ये मुख्य मंचासमोर यायचंय. श्री जागमाता रावले आणि त्याचबरोबर जर्मन वाढीव दोन्ही टीम्स आपण मुख्य मंचासमोर या. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई मातोश्री चषक